चोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले वहिनीनो अहो अहो पाणी उकळला. काय माझे कामात लक्षच नाही हा माझा. एवढं कसला विचार करत होतो आज? आणखी कसलो विचार करणार, घराचाच विचार करतोय गो. डोक्यात ताप काय कमी होत काय माझ्या? काय झालं आता? अहो रघु काकांनी सांगितल्यानी ना की देव शेताचा कोणी काय तर बघू काय. मी काय आता मध्ये पडणार. आता ज्याच्या नावावर हा त्याने बघू कोया ना. म्हणून मग सगळा माधवबाजींनी स्वतःच्या अंगावर घेतला. अहो मोठ्यान नाहीतर धाकट्यानच करूचा असता, मधल्याने ह्या सगळ्यामध्ये पडूचा नसता. बांधता ते का वय गो, पण ह्यांका बघू कोया ना. त्या जमिनीत तर आमोशा पौर्णिमेक कोंबडो देऊचो लागता. ते ह्यांका जमणार आहे का? त्याचं काय कमी नसता. ताच तर. आणि आता रघु काकांनी पण हात वर केले ना. आणि धाकट्याचा तर काय काय गो देविका, काय हवा हा काय तुका? नाही, मदतीसाठीच. हा तर तांब योगे. हो, हा घ्या. हा उकळलेला पाणी या नानांच्या खोलीत नेऊन ठेव. आता पावसाळ्यात जरा गरम पाणीच देऊ वया त्यांना. हा आली. पुरवत आहे. माका पण भूक लागली. हा हो, तुला पण वाटते. गणेश खया बाबा तो नाहीये घरात. म्हणजे गेलो तो का? या विराम ये बस. दादा, तुम्ही दोघे देवशेतात गेला होता? होय, काय झाला? काय नाही कळलं मला. माधव दादाने सगळं स्वतःवर घेतलंय. हे होय, पण मला आवडलेलं नाही. काय आवडलेलं नाही? हा दत्ता, अभिरामा, हा विषय जेवणाच्या ताटावर नको. नाही दादा, एक मिनिट. अरे एकतर तुम्ही दोघे तिकडे जाऊन आला, सगळं ठरवलं. त्यात माधव दादाला काही माहिती नाहीये काय आहे ते. त्यांनीच सगळी जबाबदारी घेतली त्याची. हे बघ, मी स्वतःहून ही जबाबदारी अंगावर घेतली. अरे पण दत्ता दादा तुला थांबवू शकला असता ना. मी काय थांबवायचा? रघु काकाने हात वर केल्याने मग कोणाक बघू नको त्या देवशेतातल्या जमिनीचा. पण दुसरा काही पर्याय निघाला असता. काय पर्याय? रघु काकाशिवाय कोण बघत होता या सगळा? ते नाही म्हणाले म्हणून माधव अंगावर घेऊ लागला ना. दादा तुला कसं कळत नाही रे? माका काय कळत नाही? हा
वाईट असताना माका या विश्वासराव भाऊंका सांगूच लागतला. पांडू साहेबा हे काही सांगायचं नाही हा? हा? सांगूच नाही हा. नाही सांग, सगळं सांग. तुझ्या पोटात काय रवता? हा हैसला खातस आणि त्याका जाऊन सांगतस. काय ता दत्ता तो काही सांगणार नाही हा? गणेश थांब. कुठे गेलो होतो आपण? हॉटेलमध्ये. विसरायचं आता. सगळं विसरायचं आता. आपण कुठे गेलो होतो, कशासाठी गेलो होतो, काय झालं, कोणाला काही कळता कामा नये. समजलं? काय कळतंय ना? गुड. पूर्वा वाढूक घे, मी आतला आवरतय. मी पण येते. हा चल. पूर्वात आहे भूक लागली या. गेल्या आता वार्ता हा ना, धीर नाही. काय रे दत्ता, त्याच्यावर किती आरडतस? मग काय ता मगापासून भूक भूक करता हा. मायनू वय वय. पूर्वा वाढते का? आई तुला पटलं हे? अभि तो विषय आत्ता नको. दादा तुला माहिती नाही तू काय केलंयस ते. अभिरामा, जमीन त्याच्या नावावर हा. अरे पण तो वेगळा आहे का? उद्या काही झालं तर? काय झालंय? काय झालंय? विश्वासराव भाऊ सांगूच नाही हा. काय नाही रे. पूर्वा वाढते का? पांडू जेव तू. माधवा, अरे निलिमा काय हा? हॅलो. अरे जय श्री कृष्णा निलिमा मॅडम, काय तुम्ही मला कळवलंच नाही अजून. हे बघा, जागेविषयी आपलं बोलणं झालेलं आहे. हा पण समजा जागेविषयी बरोबर ना? हो, पण ते होणं शक्य नाहीये. अरे असं कसं शक्य नाहीये मॅडम? अहो केवढा मोठा प्लॅन आहे तुम्हाला माहिती आहे ना? नाही नाही, सगळ्या जमिनीचे काम व्हायलाच पाहिजे. तुम्हाला कळत नाहीये का? त्या दिवशी तुमची विश्वासराव सोबत भेट झाली आहे ना? हा झाले होते. हो मग अजूनही तुमचे डोळे उघडत नाहीये? आधीच नेने काकांच्या खुनाचा तपास सुरू आहे. त्यात आपल्या या जागेच्या व्यवहाराविषयी जर का काही कळलं तर या व्यवहाराचा आणि नेनेंच्या खुनाचा संबंध जोडतील पोलीस. हा पण अशा कशा काय संबंध लावतील? विश्वासराव तुमच्याविषयी विचारत होता. नेनेंच्या खुनाचा आणि तुमचा काही संबंध नाहीये ना, अशी शंका आली त्याच्या मनात. अहो त्यांनी शंका घेतलं म्हणजे मी काय खुनी होणार आहे का? हा असं नाहीये. हे बघा, ठरल्याप्रमाणे मला सगळं जमीन पाहिजे आहे.
हे बघा, फक्त माधवरावांच्या नावावरची जमीन आहे ना, तेवढ्यानं काहीही होणार नाही मॅडम. इम्पॉसिबल आहे ते. नाही नाही, ते पॉसिबल कसं करायचं ना, ते तुमचं तुम्ही बघा. हे बघा, तुम्हाला जे वाटतंय ना, तितकं हे आता सगळं सोपं राहिलेलं नाहीये. याच्यामध्ये मोठ्या मोठ्या व्यक्ती आता इन्व्हॉल्व झालेल्या आहेत या प्रोजेक्टमध्ये. हा, आणि ते विश्वासरावला तुम्ही घाबरू नका हो. अरे मॅडम, ते तर तालाब मधला एक छोटासा मछली आहे. आणि हे बघा, तुम्ही जर हात वर कराल ना, तर तुम्ही अडकाल एवढ्याच सांगून ठेवते. अरे मॅडम, आपले पण कॉन्टॅक्ट काढलेत आपण. आता बघा पुढं काय काय होतंय ते. हा, चला ठेवतो. जय श्री कृष्ण. अभिराम भाऊजी, मी आतून सगळं ऐकतय. काय चुकीचं नाही. मीठ कमी पडला असत, घेऊन येते. काही महत्वाचं बोलत होता? काही खास नाही. हा नाही, मला असं वाटलं. काय पांडू शेठ? शेट शेट बोलतात मका. मगाशी काय म्हणत होतस? काय ता ते सांगायचं नाही, काहीतरी म्हणालास ना. ता काय ता ता विसरलं. बरोबर वेळेवर काही गोष्टी विसरतो तू. जे माधव भाऊनी खांद्यावर घेतला नी ना. रघु काका नाही ना. सांगूचा नाही. विश्वास, माधव दादाने सगळं स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं. म्हणजे नक्की काय? तुमचा विश्वास असत नसत, पण देव शेतातल्या जमीनचं सगळं बघूचं लागतं. त्याचं नारळ देऊचा लागतं. आता ती जबाबदारी माधवावर आहे. पण ह्यांच्यावरच का? का म्हणजे ती जमीन त्याच्या नावावर आहे. पण मग हे सगळं करणारे रघु काका कुठे आहेत? ते आता या सगळ्यात हात घालणार नाही म्हणाले. वा, माझ्या रघु काकांनी माझ्या सांगण्यावरनं रिटायरमेंट घेतली वाटतं. माझ्या सांगण्यावरून का घाबरलेत म्हणून? झाला तर बराच झाला. काय झालं हो वहिनी? अगो, माधव भाऊजींनी सगळ्या स्वतःच्या खांद्यावर घेतल्यानी ना, आता बघू ते त्यांका काय ता. अहो, मी तुमका सांगून ठेवते. आता तुम्ही मध्ये मध्ये पडा नको. त्यांका जमला नाही ना, तर त्याच्याशी आपला काय देणं घेणं नाही. सरिता, यमुना, तू बाहेर जा जरा. होय.
सरिता, अगो भाऊ म्हणून काळजी वाटणारच ना. रघु काकांचा फोन आता किती आहे? हा बोला रघु काका. दत्ता, मी केलंय त्याबरोबर असा तुम्ही काय त्या बघून घ्या. माधवच्या खांद्यावर सगळा टाकलेला आता आता मी मध्ये पडत नाही. रघु काका, माधवक जमणार हा काय? काही चुकलं माकलं तर तुम्ही काय त्या बघून घ्या. ठेवतोय मी. काय म्हणाले रघु काका? ताच आता मी काय मध्ये पडणार नाही. काही झाला की माधव माझा भाव. तुम्ही ताच करत राहा. सगळी जण बसून बसून खातील आणि ठेकर देतील. सुषमा, काय गो जेवूच नाही हा का तुका? काय झालं आज? काय म्हणजे? नाही, तू एवढं विचारू केलंस म्हणान म्हटलंय. असं काय करतस गो? तेवढी वाईट नाही हा आम्ही. कोण किती चांगला हा आणि काय करता ता माका बरोबर कळतं. जा लवकर घरात जा. कित्या? मी माझ्या आईवांगडा बसलोय. काय झाला घाबरू? येते मी. यमुना, काय चाललेलं हा घरात? आवाज आलेलो. माधव दादा आहोत ना, त्यांनी सगळी जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर घेतल्याने हा. आता देवशेताचा त्यांकाच बघूच लागतला. रघु काका काय नाही बघणार. हा, त्यांनी सांगितलेलं हा. ता माका काय ता कळला. काय हा? आणि तुका कसा कळला? त्या रघु काकांका मी काय ओळखत नाही. ते का जमीन मिळत नव्हती म्हणान त्यांना जबाबदारी दिल्यानी. पण माका वाईट त्या माधवरावांचा वाटतं. लय साधू माणूस हा तू, पण आता त्याचं काय खरा नाही. त्यांच्या जाळ्यात तो अडकलेलो हा आता. आणि निलिमा वहिनी पण वाचूचे नाही आता. या सगळा त्या रघु काकांचा डाव हा. येते मी. येते. रघु काकांचा निर्णय मला आवडला. म्हणजे आता त्यांना जरा आराम मिळेल. आणि हो, त्यालाही ते का माधवा, जा काय करशील तर सांभाळून कर. हा माधवा, वहिनी खया. अरे माधवा, नाही मग जेवूच नाही काय? तिचं काहीतरी काम असेल. पूर्वा, जरा प्लीज पाणी देशील? अरे कामा रवान दे. हर्षिसा, तुझा जेवण झाला ना? हो. मग आता निलिमाक बोलो. जा. एक मिनिट, फोन करतो ना. थँक्यू. अरे बॅटरी डेड. मी बोलून आणतो. थँक्यू प्रो. सावकाश. मामा, माझा फोनचा चार्जर बघितलास का? मामा, काय झालंय? काय नाही रे, जरा बरं वाटत नाही. थांब, मी डॅडला बोलवतो. अरे नको राहू दे. डॅड, जरा लवकर वर या. आरची, अरे कशाला बोलवतोयस? मामा, आपण डॉक्टरांकडे जायचं का? नाही नको, वाटेल मला जरा वेळाने. बरं अर्चिस, हा डॅड. काय झालं रे? डॅड बघा ना, मामाला बरं वाटत नाही.
व्हॉट? हो. अरे मगाशी ते सगळं नॉर्मल होतं. काय झालं निलिमा? हा अगं काय नाही रे, जरा गरगरल्यासारखं होतंय, चक्कर येते. मला वाटतं ना तिचं बीपी लो झालं असावं. डॉक्टरांना बोलवायचंय का? हो हो. हा नाही नको रे. अरे या आधी सुद्धा मला वर्क प्रेशरमुळे असं झालं होतं. अगं गोळ्या असतील आपल्याकडे, बघ ना जरा त्या डब्यात. हा गोळ्या. हो हो हो. गोळ्या. हे बघ, यातल्या कुठल्या गोळ्या बघ. ह्या आहे. अर्चिश पाणी घे जरा. हो थांबा.